आमच्या मनामध्ये नथुरामबद्दल जे विष पेरलं होतं ते विष दूर झालं आणि त्यांच्याबद्दल प्रेम भावना निर्माण झाली। तरुण पिढीला पण कळतील की म्हणजे खरं गोष्टी काय आहे आणि जे इतिहास आजपर्यंत शिकवले लोकांना तो किती चुकीचा होता। उत्कृष्ट नाटक, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनय, अत्यंत अप्रतिम नाटक आहे। इतिहास कितीही लपवण्याचा प्रयत्न झाला तरी इतिहास कधीही लपत नाही, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नाटक आहे। त्यांची कामं अतिशय उत्कृष्ट आहेत, दिग्दर्शनही उत्कृष्ट आहे, लेखनाबद्दल तर प्रश्नच नाही। पुन्हा पुन्हा पाहण्यासारखं हे नाटक आहे। मी माझ्या 13 वर्षाच्या मुलीसोबत आली आहे, पण आजच्या पिढीला पॉलिटिक्स काय आणि खरं आपल्या हिस्ट्रीमध्ये काय झालं हे खूप चांगलं सोज्वळ चांगल्या शब्दात आणि मेन म्हणजे मराठीमध्ये हे आपल्या मुलांपर्यंत पोचते असं वाटते। खरंच सागरा जीव तळमळला, खरंच तळमळला कुठेतरी। नमस्कार, माझं नाव प्रसाद गुरव आणि तुम्हा सगळ्यांचं थिएटरॉलिकवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहोत मी नथुराम गोडसे बोलतोय या टीम बरोबर गप्पा मारायला। सर, खरं तर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि मला तुम्ही या एकंदरीत तुमच्या भूमिकेबद्दल आणि संपूर्ण नाटकाबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी आकाश भडसावळे। मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकामध्ये मी महात्मा गांधीजींची भूमिका साकारतोय आणि त्यांच्या मुलाची भूमिका, अशा 2 भूमिका साकारतोय। पण गांधींबद्दल म्हणाल तर माझं सावरकर यांचं वाचन होताना गांधींविषयी सुद्धा वाचन झालेलं होतं, त्यामुळे गांधी मला साकारणं ते सुद्धा तितकं फारसं कठीण वाटत नाही। याचं कारण त्यांच्याविषयी खूप वाचलं होतं। त्यांचे माझे सत्याचे प्रयोग नावाचं जे आत्मचरित्र आहे ते सुद्धा वाचनामध्ये यापूर्वीच आलेलं होतं। परंतु एखादी आपल्या विचारांच्या विरुद्ध असलेली भूमिका करताना एक थोडं दडपण असतं। ते दडपण असं असतं की आपण त्या भूमिकेतनं बोलत असतो, म्हणजे भूमिकेचे विचार मांडत असतो आणि ते विचार मांडताना कुठेही ते आपले वैयक्तिक विचार आहेत म्हणून मांडले जाऊ नयेत, ते भूमिकेचे विचार आहेत म्हणूनच मांडले जावेत। याकडे कटाक्षानं प्रत्येक अभिनेत्याचं लक्ष असणं खूप आवश्यक आहे। तुमचे विचार तसे असो नसो, तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा विलन साकारता तेव्हा तुम्ही तसंच असलं पाहिजे असं काही नसतं। त्या दृष्टीने तुम्हाला जेव्हा गांधींचे विचार मांडायचे असतात किंवा सावरकरांचे विचार मांडायचे असतात तेव्हा तुमचे पर्सनल विचार जरी वेगळे असले तरीही तुम्ही त्या भूमिकेचा अभ्यास म्हणून ती भूमिका जास्त तुम्हाला स्ट्रॉंग कशी करता येईल याकडे तुमचं लक्ष असणं फार आवश्यक आहे आणि मला असं वाटतं त्या भूमिकेला न्याय देण्याचा मी माझ्याकडनं प्रयत्न करतोय। एक ना एक दिवस मरणारच आहे, पण माझ्या मरणात जर त्यांचा राग शमणार असेल, ही जाळपोळ थांबणार असेल, गांधी नावाच्या या अपराधाला शासन दिल्याचं समाधान जर त्यांना मिळणार असेल तर माझं हे रक्तही मी त्यांना द्यायला तयार आहे। पण बापूजी ते काय म्हणतात, मी राम रही कृष्ण करी यांच्यात कधीही भेद केला नाही। मी हिंदू आहे याचा मला कधीही अत्यानंद झाला नाही किंवा मी मुसलमान नाही याचा विषादही वाटला नाही। मी आहे आणि मी माझ्या तत्वांशी सत्याशी प्रामाणिक आहे। गांधी जितके भूमिकेतनं बोलत नाहीत तितका त्यांचा मुलगा गांधींविषयी फार बोलतो। कारण अर्थात बरोबर आहे की गांधी स्वतःचं कौतुक काही भूमिकेतनं करू शकत नाहीत, त्यांना फक्त त्यांचे विचार जे आहेत तेच मांडणं फार आवश्यक असतं। परंतु गांधींचा मुलगा नथुराम समोर जेव्हा येतो, गांधींचा मुलगा देवीदास हा जेव्हा नथुराम समोर येतो तेव्हा तो गांधींचे विचार मांडतो की माझे वडील असे होते, माझ्या वडिलांनी अमुक केलं तमुक केलं आणि माझ्या वडिलांची तुम्ही हत्या का केली, असा जेव्हा तो त्याला जाब विचारतो तेव्हा त्यातून गांधींचे विचार प्रस्तुत होतात। आणि या दोन्ही भूमिका मी करायचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे। म्हणजे एक गांधी जे साधारणतः 79 वर्षाचे आहेत आणि गांधींचा मुलगा जो साधारणतः 45 ते 50 या वयाचा आहे आणि तो स्वतः ॲडव्होकेट आहे आणि तो जेव्हा नथुरामकडे येतो तेव्हा त्याचं चालणं बोलणं आणि नथुरामला कुठेतरी आपल्या बाजूनं वळवणं हे वेगळं आहे। आणि गांधींचे विचार मांडताना गांधी त्यांच्या भक्तगणांसमोर बोलत असतात किंवा गांधी प्रार्थनेला चाललेत आणि एक व्यक्ती तिथे येते पोलीस खात्यातली आणि ती गांधींशी संवाद साधते तेव्हा गांधी कसे बोलतात, या दोन्ही भूमिकेतला डिफरन्स मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल अशी आशा। अहो क्षीण होतं ते शरीर, बुद्धी नाही, उपोषणानं बुद्धी तल्लख होते। माझं नाव गौरव निमकर। या नाटकामध्ये मी महादेव आणि विश्वनाथ या 2 भूमिका करतोय।
विश्वनाथ हा नथुरामच्या प्रेसमध्ये काम करणारा मुलगा आहे आणि महादेव जो गांधींचा एक कार्यकर्ता आहे, एक त्यांच्या विचारांचा माणूस आहे, त्यांचा सहयोगी आहे. हे नाटक, ह्या नाटकाबद्दल सांगायचं म्हणजे की हे नाटक भाषाप्रधान, या नाटकाची जी भाषा आहे, जी प्रदीप दळवींनी लिहिलेली आहे, ही आजकाल कुठेच बोलली जात नाही, कुठेच ऐकली जात नाही. ही भाषा ही या मुळात या नाटकाचा खूप मोठा भाग आहे. ही भाषा बोलणं किंवा ह्यासारख्या नाटकांमध्ये काम करणं किंवा नथुरामची जी स्वगत आहे ती नुसती ऐकणं, हे सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे भाषा हा या नाटकाचा खूप मोठा भाग आहे. शेख साहेब, पुण्यातल्या केसरी या वृत्तपत्रावर आजही लोकमान्य टिळकांचा फोटो छापतात, म्हणून त्यातल्या लेखांसाठी तुम्ही स्वर्गात जाऊन टिळकांना जाब विचारणार आहात? माझं नाव समर्थ कुलकर्णी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका करतोय. तात्यारावांबद्दल बोलायचं तर तात्यारावांविषयी आधी वाचलो होतो, पण जेव्हा ही भूमिका मला आली तेव्हा त्याबद्दल म्हणजे तो काळ मला माहिती नव्हता. कारण जेव्हा गांधी हत्या झाली तेव्हा सावरकरांचं वय 64 होतं. त्यामुळे तेव्हा त्यांची प्रकृती कशी असेल, कारण ते अंदमानातून शिक्षा भोगून आले होते. त्यांचे उच्चार, सावरकर म्हटले की मराठी भाषा आणि त्यांचे उच्चार आले, त्यांचं बोलणं आलं, त्यांचा आवाज आला. या सगळ्या गोष्टीचा मला अभ्यास करावा लागला. माधव सर असतील, माधव खाडीलकर सर असतील, माझं कोएक्टर आकाश असेल, सौरभ दादा असतील, आमचे सर विवेक आपटे सर असतील, यांनी सगळ्यांनी मला त्या गोष्टीसाठी खूप मदत केली. उच्चार सुधारण्यासाठी असेल, त्यांचा आवाज कसा असेल, ते सगळं मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले. तर ओव्हरऑल सावरकरांचं पात्र करताना मला जरा अवघड होतं माझ्या साठी, पण मी ते आता करतोय आणि चांगलं होतोय, सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. आणि त्यात अजून मी दुसरं कॅरेक्टर करतोय ते टायपिस्टचं. ते छोटं असलं तरी जेव्हा नथुरामांना पोलीस स्टेशनमध्ये आणतात तेव्हा त्या टायपिस्टची एक भूमिका आहे की अरे गांधींना मारणारा हा कोण आहे. त्यामुळे तो जेव्हा एंट्री करतो स्टेजवर तेव्हा तो जरा भांबवलेला असतो आणि त्याला पहिल्यांदा गांधींचा हत्यारा कोण आहे ते बघण्यासाठी तो उत्सुक झालेला असतो. मग थोड्या ते गमती जमती असतात त्या कॅरेक्टरमध्ये. ते कॅरेक्टर येऊन थोडंसं वातावरण हलकं फुलकं करतं. असे माझे 2 कॅरेक्टर आहे. मला एकदा फाशीचं प्रोसिजर विचारत होते. पाय बांधतात का, हात बांधतात का, हातात काही वस्तू धरता येतील का? म्हटलं काय धरायच्या हातात आणखी? मी सुजित देशपांडे, मी नथुराम गोडसे बोलतो. एक माइलस्टोन नाटक. मी या नाटकामध्ये इन्स्पेक्टर सावंत ही भूमिका करतोय. माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर कुठेतरी तो नथुरामच्या बाजूने पण आहे आणि कुठेतरी त्याला त्याची ड्युटी निभावायची. त्यामुळे एक तारेवरची कसरत करणारं एक कॅरेक्टर आहे. इमोशन्सवर पण कंट्रोल करायचा आहे, ड्युटी पण कम्प्लीट करायची, व्यवस्थित करायची. हे नाटक लोकांनी का बघावं तर जे आत्तापर्यंत आपल्याला लहानपणापासून आपण वाचत गेलो, जे दाखवत आलं आपल्याला तेच आपण सत्य मानलं. आपण कधी व्हेरीफाय करत नाही. आपल्याकडे एक मेंटॅलिटी की मासला फॉलो करा. आपण कधीच गोष्टी चेक करत नाही किंवा पडताळून पाहत नाही. लोकांनी दुसरी बाजूही पाहावी. कारण या नाटकात प्रदीप दळवींनी नथुरामची बाजू जेवढी स्ट्रॉंगपणे मांडली तेवढीच गांधींची बाजूही मांडली. सो हे कुठेच नाटक एकतर्फी नाही आहे, हे मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं. मी ओळखतो बापूजींना, त्यांच्या सहवासात मी सुद्धा काही दिवस काढले. महादेव भाई, बापूजी हे तुम्हाला भेटायचं म्हणतात. मी त्यांना सांगितलं प्रार्थनेला उशीर होईल, पण डीसीपी अर्जुनदास बापू. मी अभिनेता अमित जांभेकर. मी नथुराम गोडसे बोलतोय. ओरिजिनल नाटकाचा भाग मी आहे. या नाटकाबद्दल एक गोष्ट मला अशी नमूद करावीशी वाटते की हे नाटक एक अतिशय ज्वलंत विषयावरचं नाटक आहे, जे प्रदीप दळवींनी 1998 साली सर्वात पहिले रंगभूमीवर आलेलं आहे. तर त्याच्यात 10 जुलै 1998 पासून या नाटकाचे प्रयोग सतत चालू होते. गेले 25 वर्ष हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकात मी 3 भूमिका करतोय. IGP अर्जुनदास, कपूर आणि जेलर, अशा 3 भूमिका मी याच्यात करतोय. तिन्ही इन्स्पेक्टरच्याच भूमिका आहेत. आणि एक गोष्ट मला काय म्हणतात त्याला, एक गोष्ट सांगायला मला आनंद होतोय की आधीच्या संचातल्या सुद्धा नाटकाच्या 300 प्रयोग मी केलेले आहेत आणि सेम भूमिका करायचो मी. आणि आता नवीन संचात जेव्हा हे नाटक सुरू झालेलं आहे तेव्हा आता नवीन नथुरामची भूमिका तरुण तडफदार अभिनेता सौरभ गोखले करतोय. त्याच्यात पण मी याच भूमिका करतोय. आणि मला या नाटकाचे टोटल आजचा हा 12वा आणि आधीचे 817 असे धरून 829 प्रयोग झालेले आहेत. या नाटकावर सुद्धा प्रेक्षक खूप प्रेम करतायत, खूप भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. त्यांना नवीन तरुण नथुराम आवडतोय आणि ते सांगतायत येऊन की वा खूप छान हे आहे सगळं, तुमची ही भट्टी जी आहे ही कलाकारांची खूप छान जमलेली आहे. कारण त्यांना एक वेगळी ऊर्जा बघायला मिळते याच्यातून. मी खरं ते सांगेन. हो कसं आहे ना पडके, तुमच्याकडून ना सत्य आणि योग्य अशा दोन्ही अपेक्षा ठेवत नाही मी.
माझं नाव स्वप्नील फडके आणि मी नथुराम गोडसे बोलतो. या नाटकामध्ये 2 भूमिका मला करण्याची संधी मिळालेली आहे. 2 अप्रतिम अशा भूमिका आणि वेगवेगळी टोकं असलेली, म्हणजे नाना आपटे अग्रणीचे संपादक नथुराम बरोबर असलेले, आणि एक आहे ते दिगंबर बडगे, ते तुम्हाला आता बघता येईल, जो माफीचा साक्षीदार झाला आणि त्यांनी या सगळ्यांना सोडून त्याचा जीव वाचवलेला आहे. सो एकतर एक आयकॉनिक नाटक, खूप सारं त्याच्याबद्दल वादंग निर्माण झालेलं असतं. त्यानंतर विनय आपटे सरांचं नाव मी लहानपणी फक्त ऐकायचो, तर त्यांच्या नावाच्या अंडर, दिग्दर्शनाच्या अंडर आपल्याला काम करायला मिळतंय, हे एक भारीवालं स्वप्न. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रदीप दळवी यांचं लेखन. मला स्पेशली काम करताना असं वाटतंय की हे नाटक करत असताना आहे ना, ऐकण्याची, ॲक्टरला ऐकण्याची प्रोसेस खूप चांगल्या प्रकारे इथे मला एक्सरसाइज या पद्धतीने करायला मिळते. आणि खूप इंटरेस्टिंग असे शब्द आहेत, म्हणजे नाटक शब्दांचं आहे, आपल्याला बोलायचं आहे वगैरे जरी असेल तरी मला ते वाटतं ऐकण्याचं जास्त आहे. कारण एवढं गोळीबंद नाटक लिहिलेलं आहे, जेव्हा आपण प्रेक्षक म्हणून ते अनुभवू तर तुम्हाला त्या पूर्ण लिंकनुसार जर सलग नाटक बघितलं तर तुम्हाला ते जाणवेल. निर्माण झाला तर या भूमीला पुन्हा एका नथुरामची गरज पडेल, दुसऱ्या नथुरामची. अतिशय सुंदर. प्रत्येकाने एक नथुराम गोडसे हे एक प्रश्नचिन्ह कायमच होतं आपल्या सर्वांसमोर. आणि आम्ही तर ऑफकोर्स इतिहासातनं वाचलो होतो, हे पहिल्यांदाही पाहिलेलं होतं नाटक, ज्यावेळेला पूर्वी लागलेलं होतं. आणि आत्ता परत नव्याने हे जे प्रस्तुत केलं जातं आहे त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि सर्वांनीच चांगल्या प्रकारे तो मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. बघून जे फारच बरं वाटलं, कारण आजच्या काळाची गरज पण आहे. नवीन जागृती जी निर्माण झाली आहे हिंदूंबद्दल, आणि जे फॅक्ट्स समोर येतात आहे, जे आता नाटकाबद्दल येतात आहे, तरुण पिढीला पण कळतील की म्हणजे खरं गोष्टी काय आहे, आणि जे इतिहास आजपर्यंत शिकवले लोकांना तो किती चुकीचा होता, आणि त्याच्यामध्ये काय नवीन गोष्टी आहे हे कळतात आहे. हे फार बघून फारच वाटलं. अतिशय उत्तम अभिनय केला आहे आणि नाटक फारच उत्तम आहे. नमस्कार, मी उमा क्षीरसागर बागळे, ॲडव्होकेट. अत्यंत अप्रतिम नाटक आहे. इतिहास कितीही लपवण्याचा प्रयत्न झाला तरी इतिहास कधीही लपत नाही, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नाटक आहे. सर्व कलाकारांनी अतिशय छान काम केलंय आणि मला अत्यंत आनंद होतोय की या नाटकाच्या निमित्ताने नवीन जनरेशनला आणि किंबहुना आमच्या पण जनरेशनला खरा इतिहास काय आणि तो संयतपणे मांडला गेलाय. म्हणजे काहीतरी बिबिचं रूपांतरण वगैरे अजिबात नाही आहे. सर्वांचा मान राखून, सर्व घटनांचा मान राखून संयतपणे एखादे विचार कसे असतात, त्या विचारातनं होणारे जे काय प्रतिक्रिया आहेत त्याचं दोन्ही साईडचं त्याचं जे रूपांतर दाखवलं आहे, त्यांचे जे जस्टिफिकेशन दाखवलेलं आहे, दोन्ही पार्टीजनी स्वतःचे विचार व्यवस्थित मांडलेले आहेत. आणि ते ह्या नाटकामध्ये दोन्ही पार्टींना न्याय दिला गेला आहे. दोघांनाही स्वतःची भूमिका मांडण्याचा प्रामाणिक त्यांना अधिकार दिला गेला आहे. त्यामुळे हे नाटक अतिशय मला आवडलेलं आहे आणि नवीन जनरेशननी तर हे नक्की येऊन बघावं. कारण इतिहास हा किती जरी जुना झाला, आपण म्हणतो की इतिहास काय पास्ट आहे, त्याचं आपल्याला काय करायचंय, तसं नसतं. इतिहासामधनं धडे घेतले नाहीत आपण तर आपण सुंदर भविष्य घडवू शकत नाही. त्यामुळे चांगलं भविष्य घडवण्यासाठी इतिहास आणि खरा इतिहास माहीत असणं हे नेहमी आवश्यक आहे. धन्यवाद. तर मी दीपाली वर्तक, CA आहे प्रोफेशननी. आज हे नाटक पाहून मला खूप बरं वाटलं की मी माझ्या 13 वर्षाच्या मुलीसोबत आली आहे. हिस्ट्री तर आपण वाचतो, आपल्याला त्याच्यातलं सत्य सुद्धा माहीत आहे, पण आजच्या पिढीला पॉलिटिक्स काय आणि खरं आपल्या हिस्ट्रीमध्ये काय झालं हे खूप चांगलं, सोज्वळ, चांगल्या शब्दात आणि मेन म्हणजे मराठीमध्ये हे आपल्या मुलांपर्यंत पोचते. फक्त नथुराम गोडसे नाही तर त्यांच्यासोबत असणारे प्रत्येक कार्यकर्ते. असं वाटते खरंच सागरा जीव तळमळला, खरंच तळमळला कुठेतरी. नाटकाबद्दल बोलाल तर या नथुराम गोडसेंना ज्या वेळेला ही घटना घडली त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल ज्या काही वावड्या उठल्या देशामध्ये त्या अतिशय चुकीच्या उठल्या आणि त्या उठल्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये एक गैरसमज झाला आणि तो गैरसमज आजतागायत आहे. तो कोणी खोडूनच काढला नाही, पण या नाटकाने फार त्या गोष्टीला न्याय दिला आणि दाखवून दिलं की नथुराम हे कोण होते आणि काय होते. आणि त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये नथुरामबद्दल जे विष पेरलं होतं ते विष दूर झालं आणि त्यांच्याबद्दल प्रेम भावना निर्माण झाली.
एक आदर्श व्यक्ती म्हणून आम्ही त्याला मारतोय, राष्ट्रभक्त म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचा आता आम्हाला अभिमान आहे. आणि भविष्यामध्ये ह्या नाटकाने जो आता पुन्हा एकदा रंगमंचावर आलेला आहे, हे नाटक संपूर्ण हिंदुस्थानामध्ये इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये आहेतच आणि गुजरातीमध्ये हे नाटक पुन्हा दाखवण्यात यावं आणि संपूर्ण देशभर जे नथुरामजी बद्दल ज्या वाईट भावना आणि ज्या वाईट विचार पेरले गेले तो खरा इतिहास लोकांसमोर आणावा हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. वंदे मातरम. जय माता. एक अप्रतिम नाटक पाहिल्याचा आनंद आज झालेला आहे. काल्पनिक गोष्टी या नाटकात कमी आहेत, सत्यतेला धरून बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आलेल्या आहेत आणि आजच्या नव्या पिढीला या सर्व गोष्टी कळणं आवश्यक आहे. हे नाटक तुम्ही आवर्जून पहा आणि मुलांना दाखवा, कारण नवीन पिढींना हे नाटक कळणं आवश्यक आहे. सगळ्यांची कामं अतिशय उत्कृष्ट आहेत, दिग्दर्शनही उत्कृष्ट आहे, लेखनाबद्दल तर प्रश्नच नाही. पुन्हा पुन्हा पाहण्यासारखं हे नाटक आहे. तेव्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाटक खूपच छान आहे आणि नथुराम गोडसे यांची भूमिका म्हणजे गांधी हत्येच्या मागची ही योग्यच आहे आणि त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि तसंच हे नवीन जनरेशनला कळावं म्हणून हे जास्तीत जास्त लोकांनी हे बघावं म्हणून ते प्रयत्न सगळ्यांनी करावे अशी मनापासून आमची इच्छा आहे आणि सगळ्यांनीच ते बघावं, ते प्रेक्षकांनी पण बघावं असं आहे ते नाटक. आणि चांगलं सगळ्यांना माहिती, ही जी माहिती मिळत नव्हती किंवा पुस्तकातून जे कळत नाही ते नाटकाच्या माध्यमातून सगळ्यांना लवकर कळेल आणि त्याच्यामुळे ती सगळ्यांनी बघावं. नाटक खूप छान आहे, सगळ्यांनी कामही खूप कलाकारांनी छान उत्कृष्ट काम केलं. उत्कृष्ट नाटक, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनय. मला असं सांगायचं आहे की मी असं नाही सांगायचं रादर की मी महाराष्ट्रामध्ये बॉर्न झालेला आहे तरी पण मी बरोबर मराठी बोलू शकत नाही. मी गुजराती आहे आणि मी हे नाटक पाहिलेलं होतं जेव्हा तो बॅन झालेला होता आणि हे त्याची रिमेक मी बघितला, आता जो चालला मी बघितला तो खूप सुंदर. अँड द नेक्स्ट थिंग जो मी करणार आहात ते माझ्या मुलांना घेऊन येणार, त्यांना दाखवणार. कारण पाठचा जो एपिसोड होता और जो आवृत्ती होती त्यामधून मी माझ्या मुलांना सांगितलं होतं की हे नथुराम गोडसेची भूमिका काय होती, राईट. अँड त्यामुळे टुडे मला असं वाटतंय की मी समजू शकलोय दोघं साईडला. अँड this natak brings again the same will, same intention, and what we know is one should know history very clearly. तो मी 100% सगळ्यांना निवेदन करेल की या आणि हे थिएटर फुल करा, कारण तुम्ही हे नाटक बघावंच लागेल आणि बघावंच पाहिजे. आणि मातृभूमीचं पुन्हा मला दर्शन नाही घेता येणार. मातीचा सुगंध मला पुन्हा या नासिकेने नाही घेता येणार. सिंधू नदीच्या पाण्याचा थेंब पुन्हा या ओठांनी नाही साधता येणार. आणि हे दुःख जाणवणार नाही असं कसं होईल शेख साहेब? मी मृत्युंजय नाही, मी ही सामान्यच आहे. I'm not different. I'm not at all different. प्रेक्षकांना मी असं सांगेन 2024ची सुरुवात झालेली आहे आणि प्रेक्षक हुशार आहेत, ते प्रत्येकाच्याही पाठीवर थाप देतात. सो आमचं नाटक आवर्जून बघायला या, आमचंही नाटक बघा. काय आवडतंय ते आमच्या सोशल मीडियावर किंवा या दोन्ही हँडलवर तुम्ही रिॲक्शन द्या आणि जे आवडणार नाही ते तर मुद्दामून लिहा, सांगा, ते आम्हाला अजून इम्प्रूव्ह करता येईल. त्याने हे नवीन नाटक जरूर बघावं. तर मी तुमच्याच माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो की आधीच्या नाटकावर तुम्ही जसे भरभरून प्रेम केलं तसे याही नाटकावर भरभरून प्रेम करा आणि अजून प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा हीच विनंती. नाटक ऐकायला या, बघायला या, दोन्हीला तेवढं छान आहे आणि आम्हालाही तेवढा पाठिंबा तुम्ही द्यावा अशी
इच्छा व्यक्त करतो. तुम्ही जिथे कुठे असाल तुमच्या जवळच्या नाट्यगृहांमध्ये या नाटकाला नक्की या. आम्ही तुमची वाट बघतोय.